नमस्कार. आजच्या या सत्रामध्ये आपण एका अशा गोष्टीबद्दल बोलणार आहोत जी शेती आणि मातीसाठी अक्षरशः संजीवनी आहे. होय, आपण पाहणार आहोत जीवामृत या अत्यंत प्रभावी आणि नैसर्गिक कृषी उपायाविषयी. शेतीमध्ये आता नैसर्गिक पद्धतींचा वापर किती गरजेचा झाला आहे हे आपल्याला माहीतच आहे. याच प्रवासात जीवामृत हे नाव आजकाल खूप चर्चेत आहे. हे जीवामृत नेमकं काय आहे, ते कसं बनवतात आणि त्याचे आपल्या जमिनीला नेमके काय फायदे होतात, हे सगळं आपण अगदी सोप्या पद्धतीने समजून घेणार आहोत. चला तर मग सुरू करूया. आज आपण मुख्यत्वे 4 गोष्टी पाहणार आहोत. सर्वात आधी जीवामृत म्हणजे काय हे समजून घेऊ. मग त्यासाठी लागणारे नैसर्गिक घटक, त्यानंतर ते तयार करण्याची साधी पद्धत आणि शेवटी त्यातून शेतीला मिळणारे जबरदस्त फायदे. तर सुरुवात करूया पहिल्या भागापासून, जीवामृताची ओळख. जीवामृत म्हणजे नेमकं काय? तर हे एक 100% नैसर्गिक आणि सेंद्रिय मिश्रण आहे. गाईचे शेण, गोमूत्र, गूळ, पीठ आणि आपल्याच शेतातली माती एकत्र करून बनवलेलं हे मिश्रण म्हणजे पिकांसाठी जणू काही अमृतच आहे. हे कोणतंही कृत्रिम खत नाही, तर मातीमधील नैसर्गिक जीवनचक्राला पुन्हा एकदा जिवंत करून जमिनीचं आरोग्य सुधारणारे एक अप्रतिम टॉनिक आहे. आता पुढे वळूया दुसऱ्या भागाकडे. यासाठी लागणारे आवश्यक नैसर्गिक घटक कोणते आहेत? मघाशी म्हटल्याप्रमाणे यासाठी कोणत्याही प्रयोगशाळेतील रसायनांची गरज नाही. सगळं साहित्य आपल्या घरात आणि गोठ्यात सहज मिळतं. पण हो, उत्तम परिणामांसाठी या घटकांचं प्रमाण मात्र अचूक असायला हवं बरं का. बघा, यासाठी 10 किलो गाईचे शेण, 10 लिटर गोमूत्र, 2 किलो गूळ, 2 किलो बेसन म्हणजेच हरभऱ्याचं पीठ, 1 मूठ माती आणि 200 लिटर पाणी लागतं. हे सर्व घटक एकत्र आले की मातीसाठी एक अतिशय पॉवरफुल एनर्जी ड्रिंक तयार होतं. इथे एका आकड्याकडे विशेष लक्ष देणं गरजेचं आहे. 200. होय, 200 लिटर पाणी. पाण्याचं हे एवढं मोठं प्रमाण खूप महत्वाचं आहे, कारण हेच पाणी त्या सर्व केंद्रित नैसर्गिक घटकांसाठी एक बेस म्हणून काम करतं. एवढ्या मोठ्या प्रमाणात पाणी असल्यामुळेच ते सर्व घटक एकमेकांमध्ये छान मिसळतात आणि हे मिश्रण संपूर्ण शेतात सहजपणे देता येतं. आणि आता दुसऱ्या बाजूला पहा, फक्त एक मूठ माती. विचार करा, एका बाजूला 200 लिटर एवढं प्रचंड पाणी आणि दुसऱ्या बाजूला फक्त 1 मूठ माती. पण ही साधीसुधी माती नाही, तर त्याच शेताच्या बांधावरची माती असावी. ही 1 मूठ माती या संपूर्ण मिश्रणासाठी स्टार्टर किंवा दह्याला लावल्या जाणाऱ्या विरजणासारखं काम करते. याच मातीत ते नैसर्गिक जीवाणू असतात जे या पूर्ण 200 लिटरच्या मिश्रणाला जिवंत करतात. आता येऊया तिसऱ्या भागावर, हे तयार करण्याची टप्प्याटप्प्याने पद्धत. प्रत्यक्ष जीवामृत बनवणं अगदी सोपं आहे. कृती अतिशय साधी आहे. पहिल्यांदा हे सगळं साहित्य एका मोठ्या ड्रममध्ये एकत्र करायचं. दुसरा टप्पा म्हणजे हे मिश्रण दररोज एका लाकडी काठीने न विसरता ढवळायचं आणि तिसरं म्हणजे हा ड्रम 5 ते 7 दिवस सावलीत ठेवून द्यायचा. बस इतकंच. या 3 साध्या कृतीच या नैसर्गिक प्रक्रियेचा मुख्य गाभा आहेत. आता इथे थोडा संयम हवात. ते 5 ते 7 दिवस सावलीत ठेवणं खूप निर्णायक आहे. हा तोच काळ आहे जेव्हा खऱ्या अर्थाने आतमध्ये नैसर्गिक प्रक्रिया घडत असते. सावलीत ठेवल्यामुळे जीवाणूंना कडक उन्हाचा त्रास होत नाही आणि आपण जो गूळ आणि पीठ टाकलंय ना, ते खाऊन हे जीवाणू वेगाने वाढू लागतात. ह्या काही दिवसांच्या संयमानंतरच तुमचं जीवामृत शेतात वापरण्यासाठी एकदम तयार होतं. आणि आता शेवटचा आणि सर्वात महत्त्वाचा भाग, ह्या जीवामृताचे शेतीसाठी नक्की काय फायदे होतात? साहजिकच प्रश्न पडतो की याचा नक्की काय फायदा? तर फायदे खरोखरच प्रचंड आहेत. सर्वात आधी म्हणजे जमिनीची सुपीकता खूप वाढते. मातीतील मित्र सूक्ष्मजीवांची संख्या अक्षरशः अनेक पटींनी वाढते. आता मातीच इतकी सुपीक झाल्यावर साहजिकच पिकांची वाढ अतिशय चांगली आणि जोमदार होते. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे बाहेरून विकत आणाव्या लागणाऱ्या महागड्या रासायनिक खतांची गरज एकदम कमी होते. इथंच खरा बदल घडतोय. बघा, कृत्रिम आणि रासायनिक खतांवर सतत अवलंबून राहण्याऐवजी आपण आपल्याच शेतातल्या आणि गोठ्यातल्या गोष्टी वापरून कसं स्वावलंबी होऊ शकतो हे जीवामृत आपल्याला शिकवतं. यातून एक नैसर्गिक आणि स्वयंपूर्ण चक्र तयार होतं. हे फक्त पिकांसाठीच नाही, तर आपल्या खिशासाठी आणि पर्यावरणासाठीही खूप फायद्याचं